वेली तालुका अक्कलकुवा येथील डॉक्टरच्या गैरहजेरी व अनास्थेबद्दल वृत्तपत्रात बातमी छापली। हे मनात राग धरून तेथील डॉक्टर व तेथील वेली येथील वाण्या दौल्या वडवी या पुढाऱ्याने पत्रकार मंगेश वडवी यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे। या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। अशा प्रकारची गुंडगिरी आम्ही संघटना म्हणून कधीच खपून घेणार नाही आणि या आरोपीला आम्ही कदापि माफ करणार नाही। पत्रकार बंधू हे समाजामध्ये घडणाऱ्या सत्य घटनेवर आधारित आपली बाजू मांडत असतात आणि सत्य जनतेसमोर आणत असतात। सत्य जनतेसमोर मांडून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचं एक लोकहिताचं काम करत असतात। म्हणून पत्रकार मंगेश वडवी यांनी वृत्तपत्रात बातमी छापून एक चांगलं काम केलेलं आहे, लोकहिताचं काम केलेलं आहे। म्हणून या पत्रकार बंधूचं मंगेश वडवीचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि ज्या गुंड व्यक्तीने वाण्या दौला वडवी यांनी पत्रकार बंधूला धमकी दिली त्या गुंड व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। या गुंड व्यक्तीवरती पत्रकार संरक्षण कायदा सन 2019 सन 2017 अनुसार अधिक गुन्हे कलम लावून तात्काळ या गुंड व्यक्तीला अटक करण्यात यावी आणि या डॉक्टरला सुद्धा सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी आम्ही आज आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। पत्रकारांना अशा पद्धतीची धमकी कदापि आम्ही खपून घेणार नाही। मंगेश वडवी या पत्रकारासोबत आमची संपूर्ण बिरसा फायटर टीम आहे। ज्याने कोणी यांना धमकी दिलेली आहे त्यांनी पुढे विचार करायला पाहिजे की मंगेश वडवी हे पत्रकार एकटे नाही आहे तर यांच्यासोबत आमची टीम आहे, संपूर्ण आदिवासी समाज आहे। म्हणून पुनश्च या गुंड व्यक्तीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूंचं वृत्तपत्रात चांगल्या बातम्या छापतात, सत्य परिस्थिती मांडतात, निर्भीडपणे आपली बाजू मांडतात। म्हणून त्यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि या गुंड व्यक्तीवर कारवाईची मागणी करतो। जय बिरसा, जय आदिवासी, जय आदिवासी। दवडी विहीर तालुका तळोदा येथील सरपंच सो सपना दारासिंग वसावे व ग्रामसेवक उमाकांत कापुरे यांनी संगनमताने कुठलीही कामं न करता 15वा वित्त आयोग व पेसा निधीचा जवळजवळ 40 ते 50 लाख रुपयांचा अपहार केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे। त्यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ पदावरून हटवा अशी मागणी आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे। ग्रामपंचायत दवडी विहीर येथे कोणत्याही प्रकारचं काम न करता या सरपंच व ग्रामसेवकांनी परस्पर पैसे लाटलेले आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे, खूप मोठा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे। वारंवार तक्रार करूनही या सरपंच व ग्रामसेवकावर अद्याप कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही, कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। म्हणून आज आम्ही हे शेवटचं निवेदन जिल्हा परिषदला देतोय। या उपरही जर काही जिल्हा परिषदने कारवाई नाही केली तर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही आमच्या संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबारच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत। म्हणून या भ्रष्ट सरपंच व ग्रामसेवकाला तात्काळ पदावरून हटवलं पाहिजे। यांना तात्काळ यांच्यावरती दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून यांना अटक करा आणि पदावरून हटवा अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत। जय बिरसा, जय आदिवासी।